नवा विचार नवा भारत. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत. श्रीरामपूर नगरपालिका सत्ताधारी कुठे लपले? शहरात नळाला मैला आणि रक्त मिश्रित पाणी. नगरपालिकेकडून प्रत्येक नागरिकाला अपेक्षा असते ती स्वच्छता, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते. मात्र श्रीरामपूर नगरपालिकेने या सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षांना कचऱ्यात टाकले की काय असा प्रश्न पडावा अशी श्रीरामपूरमध्ये परिस्थिती आहे. नगरपालिका निवडणूक झाली, आश्वासनांचे ढोल नगारे वाजले, सत्ताधारी सत्तेत बसले, मात्र जनतेच्या अपेक्षांना हरताळ फासणे काही बंद झाले नाही. श्रीरामपूरमध्ये अक्षरशः रक्त व मैला मिश्रित पाणी नागरिकांना येते आहे. वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही जनतेला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. आज सकाळी काही नागरिक हे रक्त व मैला मिश्रित पाणी घेऊन नगरपालिकेत आले व पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांना फोन लावले, मात्र त्यांनीही फोन उचलले नाही. अखेर या रक्त व मैला मिश्रित पाण्याच्या दुष्टचक्रातून या नागरिकांची सुटका कधी होणार? मोठी आश्वासने आणि विकासाचे सुंदर व निरोगी श्रीरामपूरचे स्वप्न दाखवणारे सत्ताधारी कुठे लपले? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. रोज किती का घाण पाणी येतं. आम्ही अक्षरशः जार आणून पाणी पितो. इतकं रक्ताचं पाणी, कधी गडूळ पाणी, कधी पिवळं पाणी, सगळं घाण म्हणजे घाणच पाणी येतं. वापरायला सुद्धा नाही. आम्ही अक्षरशः बोरिंगचं पाणी हापसून आणि वापरायचो. काय करायचं मग? घरपट्ट्या पाणीपट्ट्या चुकायच्यात का आम्हाला? माझं नाव विनोद दिलीप जगताप. आमच्या वार्डामध्ये वार्ड नंबर 2 मध्ये अक्षरशः रक्ताचं पाणी येते. नगरपालिका प्रशासनाने फक्त पाणी एक एक घोट किंवा आमदार खासदार यांनी सुद्धा एक एक घोट पाणी पिऊन दाखवावे. पूर्ण रक्ताचं पाणी नगरसेवक म्हणा, यांनी एक एक घोट पेलं तर आम्ही ते पाणी पिऊ. यांनी हे पाणी पिऊन दाखवा. फक्त पूर्ण रक्ताचं पाणी येते. काय करावं आम्ही त्या पाण्यासाठी? यांना दुसरी तिसरी वेळ साहेब लोकांना फोन करायला गेलं तर कोणी फोन उचलीत नाही. आमदार म्हणा, खासदार म्हणा, हे कोणी फोन उचलीत नाही. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत.